हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर कमी वयामध्ये पांढरे केस आजकाल व्हायला लागलेत। खूप जणांच्या ह्या समस्या आहेत। भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या की ताई पांढरे केस होत आहेत तर ते काळे कसे करायचे, नैसर्गिक टिप्स आम्हाला सांग किंवा होम रेमेडी सांग। तर आज मी 3 स्टेप तुमच्यासोबत घेऊन आले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। घरगुती आणि नॅचरल नैसर्गिक टिप्स असणार आहेत। कोणताही साईड इफेक्ट होणार नाहीये किंवा तुमचे पैसे सुद्धा वाया जाणार नाहीयेत। तर चला इथे व्हिडिओला सुरुवात केली। आता इथे मी आवळे घेतले। आजच्या सगळ्या रेमेडी आवळ्यापासून होणार आहेत। थंडीमध्ये आवळ्याचं सीझन असतं आणि मार्केटमध्ये मस्त हिरवेगार रसरशीत आवळे आलेले आहेत। तर ते आणा, खा सुद्धा आणि त्याच्यापासून केसांसाठी त्वचेसाठी होम रेमेडीसुद्धा बनवा। तर आता इथे मी पहिली रेमेडी बनवायला घेतली। तर त्याच्यासाठी आवळे घेतले, 2 आवळे घेतले असतील, अद्रकचा एक तुकडा घेतला आणि हळदीचा एक तुकडा घेतला। आता मार्केटमध्ये ओली हळदसुद्धा यायला लागले, तर तिचासुद्धा भरपूर फायदा केसांसाठी होतो। तर तिचासुद्धा एक तुकडा मी घेतला आहे। कट करून घ्यायचा, रफली कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता। आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला फिरवून घेते। तर आता मी तुम्हाला सांगते की कमी वयामध्ये आपले केस पांढरे व्हायला का लागतात। एकतर वाढत्या वयानुसार केस जर पांढरे झाले तर काही प्रॉब्लेम नसतो, नॅचरल आहे। पण कमी वयात जर पांढरे केस होत असतील तर त्याची भरपूर कारणे आहेत। एक म्हणजे अनुवंशिक, म्हणजे आई वडिलांना जर असेल तर तुमचेसुद्धा पांढरे केस होणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन, लोह, विटॅमिन B12 अशा पोषक तत्वांची कमतरता। त्याच्यामुळे रोजच्या आहारामध्ये सीझन वाईज येणारी फळं, भाज्या, विटॅमिन C असणारी फळं, भाज्या यांचं सेवन करा। विटॅमिन C हे केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी भरपूर फायदेमंद असतं। तर केसांसाठी जास्त करून प्रोटीन खा। मी तुम्हाला पुढे सांगतेच। आता दुसरी स्टेप करायला घेतली तर मी पहिली स्टेप सांगितली, त्याच्यामध्ये एक ड्रिंक दाखवली, तर ती तुम्ही रोजच्या रोज खाली पेट घेऊ शकता। आवळ्याचं आणि हळदीचं सीझन आहे तोपर्यंत तुम्ही ती ड्रिंक बनवून प्या, तुम्हाला नक्की फरक जाणवेल। जर तुमचे केस पांढरे होत असतील किंवा नवीन येणारी केसांची ग्रोथ जर व्हाईट येत असेल तर ती रोखली जाते आवळ्यामुळे। तुमचे ब्लॅक केस यायला लागतील, म्हणून रेग्युलर आवळा आहे तोपर्यंत त्याचं सेवन करा। आणि ज्यावेळेस नसतो आवळा ना, त्यावेळेस आवळा पावडर घेऊन सुद्धा त्याचं सेवन तुम्ही करू शकता। आता दुसरी स्टेपमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आवळा कट करून घेतला, तव्यामध्ये ब्लॅक करून घेतला आहे। इथे तुम्ही पावडरसुद्धा घेऊ शकता। पण जर आवळे आणलेत आणि ते खराब होऊन जात आहेत, डागाळलेत, फेकून द्यायची जर वेळ येत असेल ना, तर तुम्ही ही रेमेडी करू शकता। आता इथे आवळा कट करून घेतला, छान ब्लॅक असा भाजून घेतला। तव्यामध्ये पाणी घालता येणार नाही ना, म्हणून मी एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतला आणि 1 ग्लास इतकं पाणी घातलं। पाणी थोडंसं आटल्यानंतर थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता ही जी रेमेडी बनवली ना, तर ही आपल्या केसांच्या मुळाला लावायची आहे, म्हणजे स्काल्पला लावून घ्यायची आहे, पण आत्ता लगेच नाही। आता मिक्सरला फिरवून झाल्यानंतर लोखंडाचा तवा घ्यायचा किंवा आयरनची कढई, काही तुमच्याकडे असेल ते घ्या, त्याच्यामध्ये ट्रान्सफर करा, झाकण ठेवा आणि 24 तास आपल्याला आवळ्याची पेस्ट या तव्यामध्ये ठेवायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण आपल्या केसांच्या मुळांना लावणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, आता कलर थोडासा वेगळा दिसतोय, पण 24 तासानंतर त्याचा कलर चेंज होतो, ब्लॅक कलर होतो। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला मेहंदी मिक्स करायची असेल तर ते सुद्धा मिक्स करू शकता, आणखी काही मिक्स करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। पण मी इथे नॅचरली फ्रेश आवळ्यापासून ही रेमेडी बनवले आणि 24 तासानंतर मी माझ्या केसांवरती अप्लाय करेल। तर चला मी तुम्हाला तिसरी स्टेप दाखवते। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता, मी तुम्हाला दाखवण्याचं काम करते। आणि घरातल्या साहित्यापासून मेन म्हणजे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही त्याची काळजी मी घेऊन तुम्हाला सांगते। तर आता इथे कळोंजी घेतले, चायपत्ती घेतले आणि हळद घेतले। तर हे तिन्ही साहित्य तव्यामध्ये भाजून घ्यायचं, ते सुद्धा ब्लॅक होत तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, मीडियम गॅसवरती। नाहीतर फास्ट गॅस असेल तर सगळं जळून जाईल, म्हणून मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं। आता अशा कमेंट यायला लागतील की ताई कळोंजी म्हणजे काय। तर कळोंजी म्हणजे कांद्याचं बी, मार्केटमध्ये किराण्याच्या दुकानात कुठेही तुम्हाला इझिली मिळून जाईल। आता तुम्हाला मेन महत्त्वाचं कारण सांगते, कमी वयामध्ये पांढरे केस का होतात। तर जास्त तणाव तुम्ही घेत असाल किंवा डिप्रेशनमध्ये असाल
असाल, जास्त विचार करत असाल किंवा थायरॉईड, कमी वयामध्ये थायरॉईड, मधुमेह असे आजार असतील तर आपले केस पांढरे व्हायला लागतात. आणि मेन म्हणजे तुम्ही बाहेरचं जर केमिकल केसांना लावत असाल, मग शॅम्पू म्हणा, तेल किंवा आणखी केस वाढण्यासाठी बाहेरचे वेगवेगळे प्रोडक्ट जर तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करत असाल तर त्याचा साईड इफेक्ट, केसांचं नुकसान, केस पांढरे होणे किंवा केस झडायला लागणे अशा समस्या आपल्याला जाणवायला लागतात. आणि मेन म्हणजे पार्लरमध्ये जाऊन जी ट्रीटमेंट घेता ना केसांवरती, तर त्याचासुद्धा साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती होतो आणि केस पांढरे व्हायला लागतात. म्हणून मी इथे सांगेल की कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन केसांसाठी घेऊ नका. नॅचरली केस ड्राय करा. आपण हेअर ड्राय मशीन घेतो तर बिलकुल घेऊ नका, नॅचरली केस सुकतात. तर आता ना जे आपण भाजून घेतलं कलोंजी, हळद आणि चायपत्ती, तर मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची, त्याची एकदम बारीक पावडर झाली पाहिजे. आणि जे तुम्ही तेल वापरता, बदामाचं तेल, खोबरेल तेल किंवा होममेड तेल जर तुम्ही बनवलं असेल तर ते घालून ही अशी पेस्ट बनवायची आणि जर तुमचे पांढरे केस झाले असतील तिथे अप्लाय करायचे. आता ही जी तिसरी रेमेडी आहे ना, तर याची मी गॅरंटी देणार नाही, कारण की माझे केस काही पांढरे झालेले नाही आहेत, त्या वयात मी अजून आलेली नाही आहे आणि माझे नॅचरली लहानपणापासून काळेच केस आहेत. अजून तरी एकसुद्धा केस पांढरा झालेला नाही आहे, पण बऱ्याच जणांच्या समस्या असतात, त्याच्यावरती हा मी उपाय सांगितला आहे आणि मी इथे अप्लाय करते खरी, पण माझा एकसुद्धा पांढरा केस नाही आहे, त्याच्यामुळे मला काही त्याचा फरक किंवा त्याचा असर काय होतो हे कळणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करा आणि एकदा करून ह्या ज्या घरगुती रेमेडी आहेत ना, तर त्या एकदा करून कधीच त्याचा असर तुम्हाला दिसणार नाही आहे, तर रेग्युलर महिनाभर तरी करावं लागेल. मग तुम्ही ही पावडर थोडीशी जास्त बनवून ठेवा आणि लावायची असेल तेव्हा तेल किंवा ॲलोवेरा जेल, बदामाचं तेल हे घेऊन तुम्ही भिजून केसांना लावू शकता. आता इथे मी अप्लाय करते, पण सांगू का, जरी माझे केस इथे पांढरे झालेले नसले तरी जे साहित्य घेतलं आहे ना, तर ते केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे. म्हणजे कलोंजी, हळद आणि चायपत्ती, तर ह्याचा फायदा केसांसाठी भरपूर होतो. याच्यामुळे केसांची वाढ चांगली होते, केस मऊ मुलायम होतात, नॅचरली केस वाढायला लागतात, काळेभोर केस होतात, घनदाट केस व्हायला लागतात. जर तुमचे केस गळत असतील, केसामध्ये डॅन्ड्रफ होण्याची समस्या असेल, तर या सगळ्यावरती आजच्या या होम रेमेडी काम करणार आहेत. आणि मेन म्हणजे आतून पोषण मिळणार आहे. तर आतून पोषण मिळण्यासाठी पहिलीच मी एक रेमेडी तुम्हाला शेअर केली. आतून पोषण मिळणार आहे म्हणजे जे तुम्ही खाता ना, त्याचा असर तुमच्या स्किनवरती आणि केसांवरती दिसतो. म्हणून चांगला आहार घ्या, भरपूर पाणी प्या, भरपूर हिरव्या भाज्या खा, व्हिटॅमिन सी असणारी फळं खा आणि तुमचे केस नॅचरली वाढतील, ही माझी गॅरंटी. आणि कोणतंही केमिकल केसांना वापरू नका. आता इथे ना जी डाय बनवली होती तर ती मी माझ्या केसांवरती अप्लाय केली. तुम्हीसुद्धा एक महिनाभर ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करायला विसरू नका. आता 1 तासानंतर मी माझे केस वॉश करेल. तर आता इथे प्लॅस्टिकची कॅरी बॅग मी केसांवरती लावते. तुमच्याकडे जर कॅप असेल तर तुम्ही लावू शकता. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती जी आवळ्याची पेस्ट केली तर ती कधी लावणार, तर 24 तास झाल्यानंतर तिचा अप्लाय मी माझ्या केसांवरती करेलच. पण आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला नाही मिळणार, कारण की एकाच टायमाला मी 2-2 रेमेडी माझ्या केसांवरती अप्लाय नाही करू शकत. त्याच्यामुळे 24 तास झाल्यानंतर 2 दिवसांनी मी ती जी डाय बनवले ना ती माझ्या केसांवरती अप्लाय करेल. तर आता आणखी एक इथे मी महत्त्वाचं तुम्हाला सांगेल. आता ह्या ज्या होम रेमेडी करताय आणि त्याचा असर जर तुम्हाला पाहिजे असेल तर बाहेरचं जंक फूड, तेलकट हे सगळं खाणं बंद करा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.